शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी आपला कृषी मित्र सचिन बाटे. आपल्या सर्व शेतकरी बंधूंचं आजच्या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, अजूनपर्यंत तुम्ही आपला कृषी मित्र सचिन बाटे या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तर शेतकरी बंधूंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहेत. जर टरबूज, खरबूज या पिकामध्ये सेटिंग कमी होण्याची कारणे आणि उपाययोजना या विषयावर आपण चर्चा करणार आहेत. तर शेतकरी बंधूंनो, आपण टरबूज, खरबूज हे पिकं लावतो. पण आपण लावल्यानंतर आपल्या पिकामध्ये जी समस्या असते की सेटिंगचा हा प्रॉब्लेम असतो. तर सेटिंग चांगली का होत नाही? तर याच्यामध्ये बरेच कारणं असतात. रोप लावल्यापासून 30 ते 40 दिवसाच्या दरम्यान ही सेटिंग आपली होऊन जायला पाहिजे. पण आपली सेटिंग होत नाही आणि आपल्याला प्लॉट नुसता वाढलेला दिसतोय. तर अशा अवस्थेमध्ये शेतकरी बंधूंनी सेटिंग अवस्थेमध्ये पाण्याचं नियोजन हे काटेकोर पद्धतीने करणं गरजेचं आहे. जर सेटिंग अवस्थेमध्ये आपलं जर पाणी जास्त जर दिलं गेलं, पाणी दिल्यामुळं काय होतंय, आपला प्लॉट हा जास्त वाढून जातोय आणि नुसती व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आपल्याला जास्त दिसते आणि नुसता प्लॉट वाढतोय आणि त्याला फळं दिसत नाही. बारीक-बारीक फुलं दिसतात, पण त्याचं फळामध्ये रूपांतर होत नाही आणि रूपांतर न झाल्यामुळं आपल्याला ते बरेच दिवस ते फळं बारीक-बारीक दिसतात आणि नंतर ते पिवळे पडून गळ होऊन जाते. सेटिंग कमी होण्याचे दुसरं कारण आहे शेतकरी बंधूंनो, जे आपल्या पिकामध्ये फळमाशी जी म्हणतो आपण, या फळमाशीचा प्रादुर्भाव जास्त होतो आणि नवीन नवीन जे फळं असतात, नवीन फळाला काय करते फळमाशी डंक मारते आणि ते फळ हे पिवळं पडून तिथे गळून जातं. हे एक दुसरं महत्त्वाचं कारण आहे सेटिंग कमी होण्यामध्ये. तिसरं जर महत्त्वाचं कारण जर बघितलं आपण, याच्यामध्ये कॅल्शियम, बोरॉन हे 2 अन्नद्रव्ये सेटिंग पिरियडमध्ये फुलावस्थेमध्ये खूप आवश्यक असतात. शेतकरी बंधूंनो, आपण जर लक्षात घेतलं तर बोरॉन या अन्नद्रव्याचं कार्य जर आपण लक्षात घेतलं, बोरॉन हे जे आपलं अन्नद्रव्य असतात, हे पिकामध्ये जे फुलं असते, फुलामध्ये जे पोलन ट्यूब असतात, पोलन ट्यूबची लांबी वाढवण्यासाठी मदत करतात. पोलन ट्यूबची लांबी वाढवते, तसे त्याच्यामध्ये पावडर जी म्हणतो आपण, पॉलिनेशन होण्यासाठी पावडर ही खूप आवश्यक असते. हे पावडर येण्यासाठी बोरॉन या अन्नद्रव्याचं कार्य खूप महत्त्वाचं आहे. तसेच त्याच्यामध्ये आपण जर बघितलं कॅल्शियम, कॅल्शियम या अन्नद्रव्याचं कार्य जर आपण बघितलं शेतकरी बंधूंनो, कॅल्शियम हे आपलं सेटिंग चांगली करण्यासाठी, तसेच आपली ड्रॉपिंग होऊ देत नाही, पेशी भित्तिका मजबूत करण्याचं काम करतं आहे आणि आपलं फळ सेट होण्यासाठी हे महत्त्वाचं कार्य करतं आहे. हे कॅल्शियम आणि बोरॉन हे अन्नद्रव्य सेटिंग अवस्थेमध्ये जाणं गरजेचं आहे. तुमचं ठिबक असेल किंवा फवारणी असेल, याद्वारे तुम्ही देऊ शकतात. आणि शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये पुढचं आता आपण बघितलं, मग शिकारी बघितली, पाण्याचं नियोजन बघितलं, तसेच कॅल्शियम, बोरॉन या अन्नद्रव्याचा रोल आपण बघितला. तर ह्या अशा पद्धतीने 3-4 जे मुद्दे आहेत, या मुद्द्याला आपण जर व्यवस्थित हँडल केलं किंवा या मुद्द्याचा सांभाळ करून आपण त्या त्या दृष्टीने उपाययोजना केल्या, तर आपल्या पिकामध्ये सेटिंग ही चांगली होईल. तर शेतकरी बंधूंनो, पाण्याचं नियोजनचं बद्दल बोलायचं झालं, तर आपण 1 दिवस आड हे पाणी कमीत कमी 20 ते 25 मिनिटं पाणी द्यायचं आहे. पाणी जास्त होणार नाही याकडे पण आपण हे लक्ष द्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पिकामध्ये सेटिंग चांगली होईल आणि वेलं हे जास्त माजणार नाहीत. आणि दुसरं याच्यामध्ये बघितलं आपण, हे फळमाशीच्या नियंत्रणासाठी आपण हे ट्रॅप लावून घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये 20 ते 25 ट्रॅप आपण 1 एकर क्षेत्रामध्ये हे लावणं गरजेचं आहे. शेतकरी बंधूंनो, सेटिंग अवस्थेमध्ये माशी आवश्यक असते. माशी म्हणजे कोणती, तुम्ही मधुमक्षिका जी म्हणतो आपण, मधुमक्षिका जी मावळाची माशी असते, ही या अवस्थेमध्ये आपल्या शेतामध्ये असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपलं हे पॉलिनेशन चांगलं होईल आणि आपल्या सेटिंग चांगली होण्यासाठी महत्त्वाचा फायदा होईल. तर हे एक कारण असू शकतं. आपल्या पिकामध्ये माशी जर नसेल, आपली जी मधुमक्षिका जे म्हणतो आपण, मधुमक्षिका जर नसेल तर सेटिंगला त्याचा परिणाम आपल्याला हा दिसून येतोय. तर शेतकरी बंधूंनो, जर आपल्या शेतामध्ये माशी कमी असेल तर आपण पेट्या, मधुमक्षिकाच्या पेट्या या आपण ठेवायच्या आहे आणि माशी वाढण्यासाठी आपण सेटिंग अवस्थेमध्ये शक्यतो जैविक कीटकनाशकाचा वापर करायचा आहे. जैविक असेल किंवा रासायनिक कीटकनाशकमध्ये जर करायचा झाला, तर जे मधुमक्षिकाला हानिकारक नाही आहे, अशा कीटकनाशकाचा वापर करायचा आहे आणि शक्यतो फवारणी ही संध्याकाळच्या वेळेला आपण करायची आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपण कॅल्शियम, बोरॉन जर फवारणीमध्ये घ्यायचं झालं, तर मी 1-2 फवारण्या तुम्हाला सांगतोय त्या करून घ्यायच्या आहे, जेणेकरून फवारणीमध्ये तुमचा सेटिंग चांगली होईल, फ्लॉवरिंग चांगली लागेल आणि गळ होऊ देणार नाही. तर याच्यामध्ये आपण पहिल्या फवारणीमध्ये जर घ्यायचं झालं, तर शेतकरी बंधूंनो, आपण CBZ हे न्यूट्रिएप कंपनीचं उत्पादन आहे. कॅल्शियम, बोरॉन, झिंक हे तिघाचं कॉम्बिनेशन आहे. हे CBZ घ्यायचं आहे. 1 लिटर पाण्यासाठी 2 ते 2.5 मिली घ्यायचं आहे. तसेच त्याच्यासोबत हे टॉप गिअर हे बायोस्टिम्युलंट प्रोडक्ट आहेत.
या टॉप गिअरचा वापर करायचा आहे. हे 1 लिटर पाण्यासाठी अर्धा ग्राम घ्यायचं आहे. तर या दोघांचं कॉम्बिनेशन असलेलं फवारणी आपण करून घ्यायची. आपण दुसऱ्या फवारणीमध्ये जर घ्यायचं झालं तर फॉलिकॅल 26 हे ऑक्साईड फॉर्ममध्ये कॅल्शियम आहे, याच्यामध्ये 26%. ओमनिया न्यूट्रोलॉजी ऑस्ट्रेलिया या इथून आयात केलेलं उत्पादन आहे. तर हे आपण फॉलिकॅल 26 1 लिटर पाण्यासाठी 2.5 मिलीचा वापर करायचा आहे. तसेच त्याच्यासोबत आपण के बोरॉन 30% पोटॅश आणि 14% बोरॉन हे 2 घटक त्याच्यामध्ये आहे. जेणेकरून आपल्या पिकामध्ये बोरॉनची कमतरता दूर होईल, फॉलिकॅलमुळे कॅल्शियमची कमतरता दूर होईल आणि आपली सेटिंग चांगली होण्यासाठी मदत होईल. तर या 2 फवारण्या आपण 4 दिवसाच्या अंतराने करून घ्यायचे आहे. त्याच्यामुळं आपल्याला सेटिंगमध्ये मदत होईल, फुलाची संख्या वाढेल आणि गळ होणार नाही. आणि शेतकरी बंधूंनो, आपण अशा अवस्थेमध्ये बुरशीनाशकाचा वापर चांगल्या पद्धतीने करायचा आहे. डावणी, भुरी कंट्रोल राहिली पाहिजे, जेणेकरून आपण बुरशीचा प्रादुर्भाव कमी राहील. याच्यामध्ये आपण डावणी भुरीसाठी ॲक्रोबॅट असेल, पॉलिराम असेल, अशा बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. तसेच थ्रिप्ससाठी आपण डेलिगेट, ट्रेसर, थ्रिप्स साठी आपण डेलिगेट, ट्रेसर अशा कीटकनाशकाचा वापर आपण करू शकतो.